नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण SSLC सायन्स चॅप्टर 4 कार्बन अँड इट्स कंपाऊंड्समधील 8 मार्क्सला येणारे खूप महत्त्वाचे प्रश्न अगदी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हे प्रश्न दरवर्षी विचारले जातात. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा अणू इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण न करता सामायिकीकरण करतात, तेव्हा तयार होणाऱ्या बंधाला सहसंयुज बंध म्हणतात. H2 एक सहसंयुज बंध, O2 दुहेरी सहसंयुज बंध, N2 तिहेरी सहसंयुज बंध. समान क्रियात्मक गट, समान सामान्य सूत्र आणि ज्यामध्ये सलग सदस्यांमध्ये CH2 चा फरक असतो, अशा संयुगांच्या मालिकेला होमोलॉगस श्रेणी म्हणतात. उदाहरण: CH4, C2H6, C3H8 अल्केन्स श्रेणी. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा समान रेणूसूत्र असूनही भिन्न संरचना असलेली संयुगे तयार होतात, तेव्हा त्या गुणधर्माला समावयवता म्हणतात. उदाहरण: C4H10 चे 2 समावयवी, N-ब्युटेन, आयसोब्युटेन. ही माहिती 4 मार्क्ससाठी परफेक्ट आहे. साबण कसे काम करते? साबणाच्या रेणूमध्ये 2 टोकं असतात. जलप्रिय टोक म्हणजे पाण्याकडे आकर्षित, जलविरहित टोक म्हणजे तेल व मळाकडे आकर्षित. साबण मळाभोवती मायसेल तयार करतो आणि मळ पाण्यात विरघळवून धुवून टाकतो. जेव्हा डायग्राम येतो तेव्हा पूर्ण मार्क्स मिळतात. साबण आणि डिटर्जंट यांतील फरक. साबण नैसर्गिक तेलांपासून बनवतात. कठीण पाण्यात कमी प्रभावी. डिटर्जंट कृत्रिमरित्या बनवतात. कठीण पाण्यात प्रभावी. एथेनॉलचे उपयोग: इंधन, सॅनिटायझर, औषधांमध्ये. एथेनॉइक आम्लाचे उपयोग: व्हिनेगर, रसायन उद्योग, संरक्षक. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण चॅप्टर 4 8 मार्क्स रेडी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, SSLC फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रेया एज्युकेशन हब.